जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 15. मां वुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, महात्मे म्हणजे ज्यांचे हृदय विशाल असते, मोठे असते. ते महान असे स्थान शोधतात. त्यांना सर्वोत्तम कामगिरी हवी आहे. ते सर्वोत्तम स्थान प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगतात. अर्जुना, तुला माहीत आहे का ते श्रेष्ठ स्थान कोणते आहे? मीच ते श्रेष्ठ स्थान आहे. मी सर्व सिद्धींमध्ये सर्वोच्च आहे. मीच सर्वश्रेष्ठ स्थान आहे. तर ज्यांचे मन मोठे आहे ते माझे वास्तविक स्वरूप, माझे सर्व व्यापकत्व जाणतात. त्यांचे चित्त ते माझ्यावर केंद्रित करतात, माझा आश्रय घेतात, केवळ माझीच पूजा करतात आणि माझी प्राप्ती करतात. अर्जुना, मला प्राप्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. जन्म हे दुःखाच्या साखळीचे आसन आहे. असे जन्म त्यांच्यासाठी नसतील जे माझा आश्रय घेतात आणि मला प्राप्त करतात. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की जे लोक त्यांची इच्छा करतात ते त्यांना प्राप्त करतात, कारण ते अमर्याद, शाश्वत आणि आनंदाचे नित्य नवीन सर्वोच्च स्थान आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराची इच्छा आहे त्यांचाही पुनर्जन्म होणार नाही. परंतु आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराचा आनंद हा महासागरातील पाण्याच्या थेंबासारखा आहे. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्या प्राप्तीचा आनंद हा महासागरासारखा आहे. ज्यांना संपत्ती किंवा प्रभुत्वाची इच्छा आहे ते पुनर्जन्म घेतील आणि या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतील. श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण मनात ठेवून आपल्याला जन्ममृत्यूच्या या चक्रात अडकून ठेवणाऱ्या ऐश्वर्य किंवा प्रभुत्वाची इच्छा न ठेवता केवळ आत्मदर्शनाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या आनंदाची इच्छा न ठेवता, जो समुद्रातील पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे, केवळ आपण श्रीमन नारायण यांना प्राप्त करण्याची इच्छा बाळगूया. श्रीमन नारायण जे अनंत, शाश्वत, अनादी, चिरंतन नवीन आणि सदैव नवीन परम आनंदाचे स्थान आहेत, अशा श्रीमन नारायण यांची उपासना करून आपण आपले जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो,
करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. मां वुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. ॐ मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर
उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.